तुर्तास आपण जाणार आहोत गिरगावात, जिथे आता शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शोभायात्रा निघालेल्या आहेत। आपण थेट गिरगावात जाऊयात, तेथील दृश्य आपण पाहूयात। ढोल ताशांच्या गजरात इथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने आता शोभायात्रा निघालेल्या आहेत आणि त्याचबरोबर पारंपरिक पोशाख, त्याचबरोबर नवीन वर्षाचं चैतन्य, उत्साह, हर्ष दिसून येतोय। मोठमोठ्या रांगोळ्या आपण इथे असलेल्या आपल्याला पाहायला मिळतायत। पारंपरिक पोशाखात इथे मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसते आणि ढोल ताशांच्या गजरात भगव्या पताका घेऊन मोठमोठ्या रांगोळ्या देखील इथे काढलेल्या पाहायला मिळतायत। गिरगावात नेहमीप्रमाणे यावर्षी देखील शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वेगवेगळ्या प्रकारचे चित्ररथ देखील येथे साकारले गेले आहेत आणि आता ही मोठी रांगोळी आपण पाहतोय। ही लाईव्ह दृश्य आपण गिरगावातून पाहतोय। गिरगावातून शोभायात्रेचा एक वेगळा उत्साह दिसून येतोय। इथे पारंपरिक पोशाखामध्ये ढोल ताशे घेऊन संपूर्ण गिरगावकर हे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। सालाबाद प्रमाणे गिरगावातील शोभायात्रा यावर्षी देखील मोठ्या उत्साहात निघालेली आहे। मोठा उत्साह दिसतोय। अनेक सिने कलाकार इथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर विविध प्रकारच्या पारंपरिक वेशभूषा करून देखील इथे मला असं वाटतं गुलकंदच्या टीमचा गोडवा आणि यात्रेचं पावित्र्य अशा दोन्हीचा संगम आहे। आता या क्षणी इथे प्रचंड ऊर्जा आहे, वातावरणात प्रचंड चैतन्य आहे। मला असं वाटतं की माणसांमध्ये मिसळणं किंवा माणसांशी आय कॉन्टॅक्ट करणं याच्यासाठी आम्ही जगत असतो। इट्स लाईक आवर व्हिटॅमिन शॉट। तर मी खूप खुश आहे। आपला सण आहे आणि आपला सण हा असाच साजरा व्हायला हवा। सगळ्या सकाळपासूनच उत्साह आहे गिरगावमध्ये। याच्या आधी सुद्धा एकदा दोनदा मी येऊन गेलोय, पण त्यावेळेला या कामानिमित्त आलेलो नव्हतो, सहभागी व्हायला आलेलो होतो। पण आज आमच्या चित्रपटानिमित्ताने इकडे येणं झालेलं आहे। अतिशय सुंदर चित्रपट झालेला आहे। मी डोंबिवलीची आहे, त्यामुळे मी डोंबिवलीची स्वागत यात्रा अनेक वर्ष अटेंड करतेय, त्याचा भाग होतीये। आज पहिल्यांदा इकडे आले, त्यामुळे मी खूप एक्साइटेड आहे, कारण ही खूप जुनी आणि पहिली शोभायात्रा वगैरे असं ऐकलं होतं। त्यामुळे मी खूप एक्साइटेड आहे आणि गुलकंद निमित्त आहे, माझा पहिला सिनेमा आहे आणि मी खूप एक्साइटेड आहे त्याच्यासाठी। गिरगाव हे खरं मराठी माणसांचं गाव आहे आणि इथं मराठी संस्कृती जपली जाते। अशा ठिकाणी आम्ही प्रमोशन सुरू केलेलं आहे आमचं। खूप छान वातावरण आहे इथे। गिरगाव म्हणजे खरं तर मराठी माणसाचं मूळ गाव म्हटलं पाहिजे। हे हार्ट आहे मराठी माणसाचं आणि त्याची झलक तुम्ही आज इथेही बघू शकताय। तर गिरगावातून ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। आपले प्रतिनिधी अश्विन बापट सध्या तिथे उपस्थित होते आणि त्यांनी विविध सिने कलाकारांच्या प्रतिक्रिया घेतल्या। गिरगावातील शोभायात्रेत सर्वांचा उत्साह दिसून येतोय। अनेक सिने कलाकार या शोभायात्रेत सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिक देखील पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशांच्या गजरात आता तल्लीन झालेले दिसून येत आहेत। तर आपण आपले प्रतिनिधी अश्विन बापट यांच्यासोबत या संदर्भात अधिक चर्चा करूयात। अश्विन, मोठा उत्साह दिसून येतोय, मोठमोठ्या रांगोळ्या, भगव्या पताका, त्याचबरोबर ढोल ताशांच्या गजरात इथे नागरिक सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। कसं वातावरण आहे तिथे? खरंय, जल्लोष, उत्साह, आनंद सगळंच आहे इकडे। आपण बघतोय गर्दी खूप आहे आणि ही तुडुंब अशी गर्दी गिरगावकर आणि त्यासोबत बाहेरची मंडळी देखील पारंपरिक वेशभूषेत या यात्रेमध्ये आलेली आहेत। आणि आता मी ज्या टीम बरोबर आहे त्या टीमचा एक सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आणि आपल्या सोबत आहेत महेश मांजरेकर आपल्या सोबत आहेत, नेहा शितोळे आणि दिग्दर्शक तेजस देखील आहेत। देव माणूस हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे। आपण महेश दादांना विचारूया। दादा, गिरगावात आज आहात देव माणूसच्या निमित्ताने, एक्साइटेड ॲज ऑलवेज? खूप एक्साइटेड। एकतर धन्यवाद, माहेरच्या माणसाला देव माणूस नव्हता सिनेमा मिळाला, पण खरंच तेजसचे आभार। नेहाने खूप चांगला सिनेमा लिहिला आहे आणि माझा तर असं झालं ना की आपण काही छोटे मोठे रोल मिळतील, पण अशात म्हणजे काय म्हणतात त्याला, लक माझं जरा बरंच झालं। खूप चांगले ॲक्टर्स आजूबाजूला आहेत, तरी माझ्या नशिबात देव माणूससारखा सिनेमा आला याचा मला खूप आनंद आहे। आणि गिरगाव म्हणजे आता सिनेमाचं निमित्त म्हणून मी ते आलो आहे, पण मी हा दिवस गेले 6-7 वर्ष एकदाही चुकवलेलं नाही आहे। आमचे मित्र आहेत तिथे, ते वन ऑफ द ऑर्गनायझर्स आहेत आणि मला इथे यायला आवडतं, कारण एक दिवस खऱ्या अर्थानं आपला मराठी पण काय ते इथे दिसतं आणि ही ऊर्जा घेऊन वर्षभर काम करतो। हो काय, आणि होतं काय म्हणजे आपण जसं म्हणतो ना की
प्रजासत्ताक दिनी तिकडे हे निघतं आपली परेड, तशीच ही त्या अर्थाने खरी परेड आहे. आणि हा लोकांचा उत्साह म्हणजे 7:30 पासून लोक नटून थटून आलेले असतात ना, त्याचा आनंद जास्त आहे. कारण मी हा एरिया 50 वर्षापूर्वी पिंचला आहे. माझं कॉलेज इथे होतं, म्हणजे 50 म्हणजे 47-48 वर्ष भवन्स. त्यावेळेस गिरगाव एक वेगळंच होतं. म्हणजे तिकडे आता ते म्हणतात ती मुंबई खरी काय म्हणतात दगडामातीची होती, आता कॉन्क्रीटची झालेली आहे. आणि त्यावेळेला चुकून एखादा नॉन मराठी सापडायचे ते, आता चुकून एखादा मराठी सापडेल तुम्हाला काही वर्षांनी, त्याचाच आनंद आहे. टीमला पण मी विचारतो कसं वाटतंय. नवीन फिल्म येते, खरं तर शुभेच्छा सगळ्यात सुरुवातीला. आज गिरगावकरांना भेटून कसं वाटतं? हा ॲक्च्युली ऐकलं होतं, मी मुळात नागपूरचा आहे, त्याच्यामुळे फक्त ऐकलं होतं. आज बघतोय याची देही याची डोळा, आणि मला त्याचा आनंद आहे की आज तो क्षण पण आहे की देव माणूस सिनेमासाठी पण आहे. पण खरं सिनेमा हे निमित्त आहे, त्या निमित्ताने हे लिहिलं होतं, योग होता आज, त्याच्यामुळे इथे आलो. आणि ही गर्दी म्हणजे मुंबईची ती गर्दी वेगळी जी आपण गर्दी म्हणतो, आणि ही गर्दी खरी हवीशी वाटणारी आहे. एरवी लोकल ट्रेनची गर्दी आपण अनुभवत असतो, पण आज ही गर्दी हवीशी गर्दी आहे. आणि जसं यांनी सांगितलं आज धमाल येते या निमित्ताने. मी माझा पहिला सिनेमा ज्याच्यात मी काम केलं होतं देऊळ, त्या निमित्ताने पहिल्यांदा गिरगावच्या शोभायात्रेत आले होते. आणि हा पहिला सिनेमा आहे जो मी लिहिला आहे, देव माणूस. त्या निमित्ताने आज पुन्हा इथे आली आहे, खूप वर्षांनी आली आहे. पण मला फार बरं वाटतं की सर म्हणाले तसं ह्या मराठी माणसांकडून ऊर्जा घेऊन आत्तापर्यंत माझा प्रत्येक प्रवास सुरू झालेला आहे. अभिनयाच्या प्रवासाची सुरुवात सुद्धा गिरगावच्या शोभायात्रेपासून झाली होती. आणि महेश दादांबरोबर काम करण्याचा अनुभव एकूणात कशी प्रोसेस होती? आम्ही म्हणजे माणूस म्हणून, एक मेंटॉर म्हणून मी बिग बॉसमध्ये असताना त्यांना जवळून अनुभवलं होतं. अभिनेता म्हणून फार पूर्वीपासून त्यांचं काम बघत आलेलो आहोत आणि आवडतच आलेलं आहे ते अर्थात. पण आपण लिहिलेले शब्द इतक्या दिग्गज कलाकाराच्या तोंडून ऐकताना, किंवा आपण लिहिलेल्या एका कलाकृतीचा इतका मोठा कलाकार भाग आहे, तेजससारखा एक चांगला मित्र तो दिग्दर्शित करतोय, त्यामुळे आपण लिहिलेल्या गोष्टी आपल्याला जशा वाटतायत तशा पद्धतीनेच लोकांपर्यंत पोहोचतील अशी एक खात्री आणि आशा बाळगायला हरकत. काय बात आहे. शुभेच्छा तुम्हाला. महेश दादांना एक शेवटचा प्रश्न. दादा, जाता जाता एक शेवटचा प्रश्न. आज देवमाणूसच्या निमित्ताने तुम्ही आलाय, प्रेक्षकांना आता काय आवाहन करायचं वाटतंय? देवमाणूसचं एका शब्दात, एका वाक्यात सांगायचं झालं प्रेक्षकांना तर काय सांग? आपला मातीतला, आपलं संस्कृती जपणारा आणि खऱ्या अर्थानं कुटुंबासोबत बघण्यासारखा सिनेमा. आणि त्या टीमला आपण शुभेच्छा देऊया पुढच्या धन्यवाद. वाटचालीसाठी, या सिनेमासाठी शुभेच्छा. असेच नवनवीन रोल्स धन्यवाद. आम्हाला बघायला मिळतील. थँक्यू सो मच. थँक्यू. तर ही देवमाणूसची टीम आपल्या बरोबर होती आणि हा उत्साह आपण टिपत जाणार आहोत. इकडे देखील आपण सगळीकडे चहूबाजूनी नजर जाईल तिथपर्यंत आता गर्दी वाढत चालली आहे. आणि हा उत्साह प्रत्येक मिनिटागणिक आपल्याला वाढणार आहे. तरुणाई देखील या गिरगावच्या रस्त्यावर मोठ्या संख्येने बघायला मिळते. खरंय अश्विन, तुम्ही जसं म्हणालात की इतर वेळी मुंबईत दिसणारी गर्दी आणि आजची गर्दी यात बऱ्याच प्रमाणात अंतर आहे. आजच्या गर्दीत कुठेतरी आनंद आहे, उत्साह आहे, समाधानाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.